नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, 17/8/2023 पासून सुरू झालेल्या तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये मराठी व्याकरणावर आधारित पुस्तके व लेखक यावर आधारित प्रत्येक शिफ्टला वारंवार प्रश्न विचारण्यात येत आहेत। त्यामुळे तुमचा एक महाफास्ट रिव्हिजन व्हावा या उद्देशाने पुस्तके व लेखक यावर आधारित TCS प्रीवियस क्वेश्चन्स पेपर आज तुमच्या समोर आम्ही आमच्या चॅनलच्या या माध्यमातून घेऊन आलेला आहोत, जे की तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने हा फायद्याचा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे आणि यातील काही प्रश्न या 3 दिवसात सलग विचारण्यात आलेला आहे। त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, जेणेकरून सर्व प्रश्न व सर्व प्रश्नांची तयारी तुमच्याकडून होणार आहे। चला तर मग पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला पहिला प्रश्न आहे बघा, एनकीच्या राज्यात या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर बघा कोण आहेत एनकीच्या राज्यात या कादंबरीचे लेखक? विलास सारंग हे याचे लेखक आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बुधभूषणम या ग्रंथाची रचना केली? तर बघा कोणत्या व्यक्तीने केलेली आहे बुधभूषणम या ग्रंथाची रचना? छत्रपती संभाजी महाराज यांनी केलेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, देवनागरी या नाटकाचे लेखक कोण आहेत? तर बघा कोण आहेत देवनागरी या नाटकाचे लेखक? प्रेमानंद गज्वी हे आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जेव्हा मी जात चोरली होती या कथासंग्रहाचे लेखक कोण आहेत? असाही प्रश्न तुम्हाला तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये विचारतात। तर बघा कोण आहेत जेव्हा मी जात चोरली होती या कथासंग्रहाचे लेखक? बाबूराव बागुल हे आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, किस्से शास्त्रज्ञाचे या पुस्तकाचे लेखक टिंबटिंब आहेत। तर बघा कोण आहेत या पुस्तकाचे लेखक? डॉक्टर सुनील विभूते हे आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पांगिरा ह्या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर बघा कोण आहेत पांगिरा या कादंबरीचे लेखक? विश्वास पाटील हे आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न हे फास्ट घेतले जाईल, कारण तुमचा व्हिडिओ मध्ये तुमचा जो काही वेळ आहे तो वेळ जास्तीत जास्त जाऊ नये या दृष्टीने हे व्हिडिओ फास्ट घेण्यात आलेला आहे आणि सर्व प्रश्न हे वन लाइनर आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणता इरावती कर्वे यांच्या नावावर नसलेला ग्रंथ आहे? तर बघा इरावती कर्वे यांच्या नावावर नसलेला ग्रंथ कोणता आहे? बघा तुळशीचे लग्न हे आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, बाबूराव पेंढारकर यांनी लिहिलेल्या आत्मचरित्राचे शीर्षक काय आहे? तर बघा चित्र आणि चरित्र हे काय आहे? बाबूराव पेंढारकर यांनी लिहिलेल्या आत्मचरित्राचे शीर्षक आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पत्रासकारणकी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बघा कोण आहेत? अरविंद जगताप हे आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, माझी जन्मठेप आत्मचरित्र कुणाचे आहे? तर बघा कुणाचे आहे माझी जन्मठेप आत्मचरित्र? विनायक दामोदर सावरकर यांचं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, उत्थान गुंफा या काव्यसंग्रहाचे रचयिते कोण आहेत? तर बघा कोण आहेत या काव्यसंग्रहाचे रचयिते? उत्थान गुंफा याचे यशवंत मनोहर हे आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर बघा कोणाचे आहे समिधा हे आत्मचरित्र? साधना आमटे यांचं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्राक्तनाचे संदर्भ हा टिंबटिंब यांचा कविता संग्रह आहे। तर बघा कोणाचा कविता संग्रह आहे? द भा धामणस्कर यांचा हे कविता संग्रह आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणाला त्यांचे काळे करडे स्ट्रोक्स या मराठी कादंबरीसाठी साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2021 प्रदान करण्यात आलेला आहे? तर बघा प्रणव सुखदेव यांना प्रदान करण्यात आलेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोण सत्यार्थ प्रकाश या पुस्तकाचे लेखक आहेत? तर बघा सत्यार्थ प्रकाश या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा स्वामी दयानंद सरस्वती हे आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोण मराठी पुस्तक छावाचे लेखक आहेत? तर बघा कोण आहेत मराठी पुस्तक छावाचे लेखक? शिवाजी सावंत हे आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, असामी या मराठी पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर बघा कोण आहेत असामी या पुस्तकाचे लेखक? पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे हे आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा,
बटाट्याची चाळ या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बघा कोण आहेत बटाट्याची चाळ या मराठी पुस्तकाचे लेखक? PL देशपांडे हे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पैस या पुस्तकाच्या लेखिका खालीलपैकी कोण आहेत? तर बघा कोण आहेत? दुर्गा भागवत या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोसला, झूल इत्यादी कादंबऱ्याचे लेखक कोण आहेत? तर बघा कोण आहेत? कोसला, झूल इत्यादी कादंबऱ्याचे लेखक भालचंद्र नेमाडे हे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी गीता रहस्य या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बघा कोण आहेत गीता रहस्य या पुस्तकाचे लेखक? बाळ गंगाधर टिळक हे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अज्ञात झऱ्यावर हा टिंबटिंब यांचा कथासंग्रह आहे. तर बघा अरुणा ढेरे यांचा कथासंग्रह आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, एकच प्याला हे नाटक कुणी लिहिले आहे? तर बघा कुणी लिहिलेलं आहे एकच प्याला हे नाटक? राम गणेश गडकरी यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मृत्युंजय या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? असेही प्रश्न तुम्हाला तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये विचारत आहेत. तर बघा कोण आहेत मृत्युंजय या मराठी कादंबरीचे लेखक? शिवाजी सावंत हे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, चार नगरातले माझे विश्व हे टिंबटिंब यांचे एक आत्मचरित्र आहे. तर बघा आजच्या दिवशी म्हणजे 19/8/2023 शिफ्ट पहिल्या पेपरमध्ये शिफ्ट 1 मध्ये हे प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बघा जयंत नार्डीकर हे चार नगरातले माझे विश्व याचे एक आत्मचरित्र त्यांचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पसायदान पुढीलपैकी कोणत्या संताने लिहिले आहे? असेही प्रश्न तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर बघा ज्ञानेश्वरांनी पसायदान हे लिहिलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भनगरवाडी या पुस्तकाचे लेखक टिंबटिंब आहेत. तर बघा कोण आहेत भनगरवाडी या पुस्तकाचे लेखक? व्यंकटेश माडगुळकर हे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या सातवाहन राजाने गाथा सप्तशती ही प्रसिद्ध काव्यरचना केली? तर बघा हाल या सातवाहन राजाने गाथा सप्तशती ही प्रसिद्ध काव्यरचना केली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जिप्सी हा टिंबटिंब यांचा कविता संग्रह आहे. तर बघा कोणाचा कविता संग्रह आहे? जिप्सी हा मंगेश पाडगावकर यांचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, राहू या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर बघा कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो या कादंबरीचे लेखक? NS इनामदार हे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणी अकबरनामा लिहिला होता? तर बघा कोणी लिहिलेला होता अकबरनामा? अबुल फजल यांनी लिहिलेलं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, बाळूच्या अवस्थांतराची डायरी या पुस्तकाचे लेखक टिंबटिंब आहेत. तर बघा कोण आहेत या पुस्तकाचे लेखक? किरण गुरव हे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बघा कोण आहेत पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक? विश्वास पाटील हे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बघा कोण आहेत व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक? पु ल देशपांडे हे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, फकीरा ही कादंबरी कोणी लिहिली? तर बघा कोणी लिहिलेला आहे? प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे बघा. अण्णाभाऊ साठे यांनी फकीरा ही कादंबरी लिहिलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर ही कविता कुणाची आहे? तर बघा कुणाची आहे ही कविता? बहिणाबाई चौधरी यांची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, विशुद्धिमग्गा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बघा कोण आहेत विशुद्धिमग्गा या पुस्तकाचे लेखक? बुद्धघोष या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मनाचे श्लोक कुणी रचले? तर बघा कुणी रचलेला आहे मनाचे श्लोक? संत रामदास यांनी रचलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोण मराठी पुस्तक श्रीमान योगीचे लेखक आहेत? तर बघा कोण आहेत श्रीमान योगीचे लेखक? रणजित देसाई हे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, न्यू डायमेन्शन ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत?
तर बघा कोण आहेत न्यू डायमेन्शन्स ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी या पुस्तकाचे लेखक अटल बिहारी वाजपेयी हे आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, लॉंग वॉक टू फ्रीडम हे टिंबटिंबचे आत्मचरित्र आहे। तर बघा कोणाचे आत्मचरित्र आहे? नेल्सन मंडेला यांचं आत्मचरित्र आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कुकिंग टू सेव्ह युअर लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बघा कोण आहेत प्रामुख्याने कुकिंग टू सेव्ह युअर लाईफ या पुस्तकाचे लेखक अभिजित बॅनर्जी हे आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बघा कोण आहेत शाळा या पुस्तकाचे लेखक? मिलिंद बोकील हे आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रकाश वाटा हे आत्मचरित्र टिंबटिंब यांचे आहे। तर बघा कोणाचे आहे प्रकाश वाटा हे आत्मचरित्र? डॉक्टर प्रकाश आमटे यांचं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ययाती कादंबरीचे लेखक कोण? तर बघा कोण आहेत ययाती कादंबरीचे लेखक? सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीतच असेल, वि स खांडेकर हे आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा अतिशय महत्त्वाचा, शेतकऱ्यांचा असूड ही साहित्य कृती कोणाची आहे? तर बघा तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये हे प्रश्न हमखास विचारला जातोय वारंवार। ज्योतिराव फुले यांची शेतकऱ्यांचा असूड ही साहित्य कृती आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अखंड या नावाने कोणी काव्य रचना केली? तर बघा कोणी काव्य रचना केलेली आहे अखंड या नावाने? महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, विशाखा हा काव्य संग्रह कोणत्या कवीचा आहे? तर बघा कोणत्या कवीचा आहे विशाखा हा काव्य संग्रह? कुसुमाग्रज या कवींचा आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोण रामायण नु पत्रलेखन या पुस्तकाचे लेखक आहेत? तर बघा कोण आहेत रामायण नु पत्रलेखन या पुस्तकाचे लेखक? श्री चंद्रशेखर विजयजी महाराज हे आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या पुस्तकाचे लेखन रणजित देसाई यांनी केलेलं नाही? तर बघा कोणत्या पुस्तकाचं त्यांनी लेखन केलेलं नाही? युगंधर या पुस्तकाचं लेखन हे रणजित देसाई यांनी केलेलं नाही। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, वसंत आबाजी डहाके यांचा चित्रलिपी हा टिंबटिंब आहे। तर बघा काय आहे? हे एक कविता संग्रह आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, संगीता संप्रदाय प्रदर्शनी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर बघा कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो? सुब्बराम दीक्षितर हे आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, धग असतेच आसपास हा टिंबटिंब यांचा कविता संग्रह आहे। तर बघा कोणाचा कविता संग्रह आहे? धग असतेच आसपास हा कल्पना दुधाळ यांचा आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालील लेखकांपैकी संगीत रत्नाकरचे लेखक कोण आहेत? तर बघा कोण आहेत संगीत रत्नाकरचे लेखक? सारंगदेव हे आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आय एम नो मसीहा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बघा कोण आहेत या पुस्तकाचे लेखक? सोनू सूद हे आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ओळखलात का सर मला ही प्रसिद्ध कविता कणा कोणत्या कवीची आहे? तर बघा कोणत्या कवीची आहे? प्रामुख्याने ही प्रसिद्ध कविता कुसुमाग्रज यांची आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, बिडार ही कादंबरी कोणाची आहे? तर बघा कोणाची आहे बिडार ही कादंबरी? भालचंद्र नेमाडे यांची आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ग्रामगीता ही साहित्य कृती कुणाची आहे? तर बघा कोणाची आहे ग्रामगीता ही साहित्य कृती? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, श्यामची आई या ग्रंथाचे लेखक कोण आहे? तर बघा कोण आहे श्यामची आई या ग्रंथाचे लेखक? साने गुरुजी हे आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत? तर बघा प्रामुख्याने कोण आहेत नटसम्राट या नाटकाचे लेखक? वि वा शिरवाडकर हे आहेत।
अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, पुस्तके व लेखक यावर आधारित TCS प्रिव्हियस क्वेश्चन्स पेपर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे की तुम्हाला तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये हमखास याच्यावरती 1-2 प्रश्न तुम्हाला विचारले जातात। त्यामुळे वन लाइनर प्रश्न जे की तुमचा सराव एका दृष्टीने अतिशय चांगला व्हावा, एक छोटासा मार्गदर्शन आमचं तुम्हाला मिळावं या उद्देशाने आपल्या चॅनलच्या द्वारे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आम्ही केलेलो आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।